जय श्रीराम, जय महाकाल. तर फायनली आपली पॅकिंग पूर्ण झाली आहे. आता 1, 2, 3 बॅग फुल झाल्या आहे. पाणी बॉटल ठेवलं. जय श्रीराम, जय महाकाल. फायनली आपण आपल्या ट्रिपला निघालोय. लई दिवसाचं चालू होतं आणि फायनली आज तो दिवस आलाय. त्यासाठी खूप खर्च पण झाला. जय महाकाल, हर हर ना बोले. तर आपण ही गाडी घेऊन जात नाही तर तुम्ही म्हणाल भाई गाडीवर चाललाय. गाडीचा प्लॅन होता ते असतं ना, ज्याला महादेव बोलवतो तो येतोच आणि महादेवाचं बोलवणं लागतंच. तर तसंच आपल्या सोबत आहे. तर आपण दुसऱ्यांसाठी ऑफर पण ठेवली होती कार घेऊन जायला, की आपण जातोय तर मग समोरच्याला पण जर यायचं असेल कोणाला तर येईल तो. मग आपण ऑफर ठेवली होती 2500 रुपयामध्ये रिटर्न होती आपल्यासोबत. 2500 रुपयामध्ये रिटर्न आणि त्याच्यात 3-4 दिवस होते आपले. आणि 3-4 दिवस मध्ये आपण पूर्ण उज्जैन फिरणार होतो आणि उज्जैन नंतर ओंकारेश्वर पण पाहणार होतो. अजून दुसरे काही प्लेस होते ते पण आपण व्हिजिट करणार होतो. पण ते असतं ना, महाकालांनी ज्याला बोलवलं तोच फक्त येतो. मग असं वाटतंय कोणाला भोलेनाथांनी बोलवलं नाही त्याच्यामुळे कोणी रेडी झालं नाही. आणि फायनली शेवटी तुमचा भाऊ निघाला आहे आता. तर जय श्रीराम, फायनली आपण आलोय ट्रॅव्हल जवळ. तर ही बॅक साईडला पाहताय ही बस आहे. त्याच्यात एक विषय असा झाला आहे, जेव्हा आपण बस बुक केली ना त्यावेळेस फोटो काही वेगळे होते. बसचं हीच होती पण त्याच्यात क्लॅरिटी वेगळी होती. तिचं इंटेरियर पण खूप भारी होतं. आता हिचं इंटेरियर आज जाऊन आपल्याला समजल कसं आहे. आणि बस पण थोडी ओके वाटते. इकडनं तर आपला पहिल्यांदा होता ट्रॅव्हलचा हा ब्लॉग आणि स्लीपर कोचमध्ये आणि लक्झरी बसमध्ये हा पहिला टाइम होता आपला. आणि या साईडला आपली गाडी आणि ही गाडी यायला आपला माणूस येतोय. तर आमचा माणूस आला ना भाई. अरे बस थांब. फायनली गाडी घ्यायला आमचा माणूस आलाय. प्रसाद वाघ, प्रसाद. तर हा वाला हाच तो माणूस. याला नीट बघा तुम्ही. काय जय श्रीराम. जय श्रीराम. तर आमचे माणसं ही आपली एक बॅग, एक लटकवली, एक तिकडे समोर दिली आहे. बाहेर कमरांच्या हाल जाऊन आहे. एवढं वाईट चांगलं यायला पाहिजे आपल्या मोबाईल मध्ये, एवढंच खूप आहे. नाही उज्जैनला चालली नाही. तर हळूहळू आता सर्व येत आहे. भाऊंचा कॉल चालू आहे. नाही बनवा म्हणता व्हिडिओ बनवा. बसा. आम्ही यायच्या मागे फिरायचं. मी डिक्की मध्ये बसून घेऊ का? अरे डिक्की आहे का नाही? गरुडा ती झेंडू हे फिरवलं ना गाडी चालू होती बरं. होय, आम्ही चढलो नाही. फिरवा बरं का प्लीज, तेवढं फिरवायचं प्लीज. कारण मला ती रेड लाईट पाहूनच टेन्शन आलंय. त्या गाडीमध्ये रेड लाईट आहे. मग काय चालेल उद्या. चला मग या मग. भेटू. हो. अरे सॉरी मी अर्ध. काय क्या कॅमेरामॅन बनेगा रे. अरे लक्ष नव्हतं माझं. उज्जैन. ती लाईट चमकते इकडे.
तर आता आपण आत गेलो होतो, बॅग वगैरे ठेवले आणि गाडी बाहेरून दिसते थोडी, पण आतून जे इंटेरियर आहे पूर्ण सीट वगैरे मस्त आहे. थोडी त्याची थोडी धाकधूक होती आपल्याला की कसं आहे काय नाही, पण ओके चांगलं आपल्याला. तर गाडीमध्ये सर्वच काय वायफाय चार्जर वगैरे गाणे वगैरे सर्व आहे. फक्त कमी आहे टी व्हीची. रात्री तर कोण टी व्ही पाहणार नाही, आपल्याकडे मोबाईल आहे. आणि आपले मित्र ते पण सज्ज झाले गाडी घेऊन जायला. भाऊ आता चालले उद्या शिर्डीला, नंतर भाऊंची मजा आहे. एकटे एकटे चालले ते रत्नागिरीला. होता प्लॅन आपला जायचा, पण मी 1 तारीख वाढवायची म्हटलं होतं. भाऊ 1 तारीख कमी करून आला अजून. त्याला घेऊन जायचं नाही होतं आपल्याला. तर आता फायनली उज्जैनला निघतोय. खूप फिलिंग एकदम भारी आहे. पण फर्स्ट टाइम कुठं देवदर्शनाला जातोय. तर भाऊ चांगलाच बिझनेस पण सांभाळतील हळूहळू. ग्रो करू, तुमचा आशीर्वाद राहिला, तुमचा सपोर्ट राहिला त्याच्यात बी. आता त्याच कारणासाठी आपण जातोय महाकालांच्या दर्शनाला. त्यांचं दर्शन झालं आणि त्यानंतर आपला बिझनेस जो आहे आमचा दोघांचा तो स्टार्टअप करू नवीन पद्धतीने, नवीन उत्साहाने, नवीन प्रयत्नांनी. तर नक्की तुमचा सपोर्ट राहू द्या प्रत्येकाचा. आणि हा जस्ट शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल चालू झाला आहे. हा शिंदे टूर्स अँड ट्रॅव्हल फक्त नावाचा आहे आणि याचं पुढं पण भरपूर असे ॲक्टिव्हिटीज, भरपूर असं काही नवीन करणार आहोत आम्ही. भरपूर त्याचे पण विचार आहेत, माझे पण विचार आहेत. तर त्याला चांगलाच मार्ग लागतील. अजून हे पुढं येत जाईल भरपूर काही. तर बनून राहा माझ्यासोबत. आता आपण जाऊ बसमध्ये आणि बसचा इंटेरियर पण पूर्ण दाखवू आपण. तर हा बसचा इंटेरियर आता हा पाहू आपण. बस इथं आपले ड्रायव्हर बंधू असतील. तर आपले हे प्रवासी, हे मित्र कुठून, नाशिकच का? हा ड्रायव्हरचा चार्जर हा, चार्जर पण इथं. लाइटिंग एकच नंबर आहे. नाही फक्त गाणे लावून डिस्को नाही, करायचं बाकी आहे. भाऊचा चार्जर इथंच आहे. भाऊंचा इयरफोन पण इथं चार्जिंगला लावला. हा, आमचा पायलट इथं बसणार आहे. पायलटचं नाम डायरेक्ट सलीम भाई. तर चला, हा असा इंटेरियर आहे पूर्ण बॅक साईडला. प्रत्येक हे आपलं सीट आहे 11 आणि 12 अप्परचा घेतलाय आपण. इंटिरियर चांगलं आहे, काय एवढं वाईट पण नाही. हा बॅक साईडला खाऊ म्हणजे एकटे गेले. इथे चिपकवून द्यायचं का तू? हो बाई बघ रे, काय बेकार रे. अरे आज अरे तो गाडीत ठेवलेला चिवडा तो देण्यासाठी घेऊन आला, असं नाही ते संपवायचा. अरे नाही, याच्यातच होता तो. काही घेतलंय का नाही? काय चिवडा आहे, लाडू. लाडू आहे, बुंदी खात कुंभ वेळ, चिवडा, लाडू, शंकर पाया, लाडू, त्याच्यानंतर चिवडा, लग्नाच्या पुऱ्या. आणि ते पुऱ्या त्यांना पण दिलं होतं, तुम्हाला एकट्याला अरे कोणते पुरे? त्याने दिलंच नाही तुम्हाला. पुऱ्या मी माझ्या आता ऐकलं. लग्नाच्या पुऱ्या दिल्या होत्या. त्याने काय बॅगेत चोरी जपून टाकल्या होत्या हिने. नाही माहिती मला. चपण्या आपण भाऊ डायरेक्ट मिक्स ड्राय फ्रुट्स आहे ना. मला भूक लागते आता. मग जेवण नाही केलंय का? अरे टिफिन बांधलं माहिती नाही, टिफिन घरी ठेवून आली ती. घरीच विसरून राहिला. मग एखादा. सर्व भुलक्कळ. तरी नसीब बॅग वगैरे घेतले आपण, सर्व चेक केले. मी स्वतः भावाने चेक केलंय. चल बे. हा चला. तिथं हा माणूस दरवाजात जाऊन उभा होता आणि मला म्हणते आवर एकटे खाता आम्हाला पण विचार ना जरा. हा? विचारायचं काय, घ्यायचं खायचं, हं. त्यात काय विचारायचं नाही. वाव. चांगलं आहे का? मी ही इकडे घेतली, म्हणलं यांची पाय फुटणार किती वाजता land नाही. लँड 8:30 पर्यंत लँड होणार आहे. टेक ऑफ 8:45 बोललंय, पण अजून टेक ऑफ होणार नाही. 3 मिनिटं राहिले टेक ऑफला. ब्रेक कुठे? काय माहित, एकदा उडलं ना. काहीतरी सांगाल 2-3. मला पण तेच वाटलं. माझा अंदाज इंदोर मध्ये एक राहील, शेतवाला एक करते. धुळ्याला पण असेल.
जायचं धुळे पूजेच्या घरी. सेंधवा धुळेमध्ये एक लंडन आहे. धुळे जायचं का डोळ्यावर पूजेच्या गेलं. घरी. तिकडे आहे ताराबादला. पप्पा आहे. धुळ्याला तर जय श्री महाकाल. एवढी खुशी होते ना यार, एवढं हॅपीनेस, एवढं भारी. फायनली महादेवांच्या दर्शनाला आपण चाललोय. तुझ्या शिशीला तर अजून बी हार्टबीट अशी वाढली आहे. तर बनून राहा आरजे सोबत आणि एन्जॉय करा हा प्रवास. भेटू आपण आता प्रवासामध्ये. कुठं ब्रेक घेते गाडी, काय नाही, सर्व डिटेल पण आपण सांगत राहू जेवढं होईल तेवढं. पण नक्कीच आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा. जय श्रीराम. तर फायनली आपलं नाशिक, आणि नाशिकला आपण आज बाय बाय करतोय 4 दिवसासाठी. मागे गेलं डीमार्ट. भाई यहाँ पे तो सारा अंधेरा आहे, उजेड आहे. तर फायनली आपण आता निघालोय नाशिकपासनं, नाशिकवरनं. चांगला रूट लागलाय, मस्त हायवेने काढाने जाऊ आपण आता. आपल्यासोबत धोका झालाय बाई. आता नाशिकहून बसलो होतो, आम्हाला वाटलं नाशिकहून डायरेक्ट उज्जैनसाठी काय. तर इथं हंस ट्रॅव्हलचं प्रायव्हेट बस स्टॉप आहे, हंस ट्रॅव्हलचं. इकडे या साईडला बस आहे, बाकी या साईडला बस आहे. आणि आता आली जी तिची समोर बस दिसते, तिच्यात आलो आम्ही नाशिकहून या प्लेसला. आणि इथून आता ही जो बस आहे ही जाणार आहे उज्जैनला. तर अशा 2 बस लागतात. आता आम्हाला वाटलं डायरेक्ट उज्जैनसाठी बस आहे, पण ती उज्जैनसाठी नाही आहे. आता इथून 7 वाजेला उज्जैनसाठी बस निघणार आहे. साधारण 8-8:30 पर्यंत ती पोहोचवणार आहे. हंस ट्रॅव्हल्स खूप मोठं वाटतं ते पण, कारण की एक स्पेशल टर्मिनलच आहे त्याचं. हे वालं आहे, हे तिकीट बुकिंग ऑफिस आहे त्यांचं. आणि हा वेटिंग एरिया पूर्ण. हे आमची रिकाम टेकडे माणसं. कैसा लग हा. तर असा काही सीन झालाय आमच्या सोबत. हा पूर्ण जो साईड, हा पूर्ण वेटिंग एरिया आहे या साईडला. आता इथे 1 तास मारी करा, 1 तास बसा इथं. आता 1 तासानंतर ती समोरची बस चालू होईल, तिच्यात परत सामान लोड करायचं, परत निघायचं उज्जैनला. उज्जैनला जाऊ, हॉटेल पाहायचं, हॉटेलला स्टे करायचा, फ्रेश व्हायचं. फ्रेश झाल्यानंतर सर्वात पहिले काळभैरवांचं दर्शनाला जायचंय. तुमचा भाऊ आज डायरेक्ट नवीन गेटअप मध्ये दिसणार. नवीन म्हणजे खूप नवीन. आणि हा आमचा सरप्राईज होता. हा माणूस, हा आमचा कॅमेरामॅन, हा कॅमेरामॅन. तर ते पण आले आपल्या सोबत उज्जैनाचा महाकालांच्या दर्शनाला. अरे हंस ट्रॅव्हलचं लईच मोठं आहे बरं का. हा जो पूर्ण टर्मिनल आहे ना, हा हंस ट्रॅव्हलचं आहे. माग बाहेर 2-3 बस आहे, इथं 2-3 बस आहे, तिकडे 2-3 बस आहे. वरती डायरेक्ट नाव आहे हंस ट्रॅव्हल्स. हे झालं. आणि आता इकडनं जाताना एक तर पारिक करायची, एक स्टारलाईन कॅब बघायची, नाही तर कोणती अजून ती राजरतन, या तिघांमधून एक करू. इकडनं जाता मस्त फुल लक्झरी आहे, तिचा पण आनंद घेऊ आपण. आमची सेकंड ट्रिप आहे मोठीवाली. सर्वात पहिली होती गोवा ट्रिप, तिच्यात तर एवढं जबर ना, सर्व 5 स्टार गेलं. गेलो प्लेनने, आलो ट्रेनने, ते बी फर्स्ट क्लास मध्ये, फर्स्ट क्लास, ते बी ट्रेनने फर्स्ट क्लास एसी मध्ये. मस्त कोच होता स्पेशल त्याच्यात.
आणि आता ही उज्जैनची. आता हळूहळू हा. अरे ती देवगड एवढी मोठी नव्हती. सर्वात मोठं सांगतो ना मी. त्याच्यात चुटर पुटर झाले बारीक सारीक. आपल्याला बस आली आहे आपली. हे समोर हंसवाली. तर फायनली आम्ही बसलोय आता बसमध्ये. इथून दुसऱ्या ही जी नाशिकहून बस येते, ती इंदोरपर्यंत येते. इंदोरच्या बायपास हायवेला त्यांचं पार्किंग आहे. तर पार्किंगला तिथे ड्रॉप करते आपल्याला. त्यांची गाडी तिथं थांबते. तिथून दुसरी बस उज्जैनसाठी जाते. खूप छान एक्सपिरियन्स आहे. मला वाटलं नाशिकहून डायरेक्ट उज्जैनला ड्रॉप करते, पण तसं काही नाही. जो एक्सपिरियन्स आहे आपला, जो अनुभव आला आहे तो खूप छान भेटला आहे हंस ट्रॅव्हलचा. कारण की आत्तापर्यंत आम्ही उज्जैनला पाहिलं होतं, पण अजून उज्जैनला पोहोचलो नाही. साधारण अजून इथून 1 तास लागेल पोचायला. तर काही बस डायरेक्ट जाता उज्जैनला, पण हिचा या हंस ट्रॅव्हलचा खूप घाण एक्सपिरियन्स आहे. आता इथपर्यंत तर आलोय. आता पुढचा प्रवास कसा होतो. ही बस हे असं सामान ठेवलंय. पहिलाच एवढा घाण एक्सपिरियन्स आहे. आतापर्यंत मस्त फ्रेश वगैरे होऊन तर एवढंच बाबांच्या दर्शनाला पोचायला पाहिलं होतं, पण तसं काहीच झालं नाही.